आणि अखेर मित्रांनो आपण या मार्कंडेश्वराच्या अगदी उंच शिखरावरती पोहोचलेलो आहोत। तर मित्रांनो अखेर आपण आता मार्कंड ऋषींचं दर्शन आहे आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे। नमस्कार मंडळी, आपण निघालेलो आहोत आज मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी आणि पाठीमागे बघू शकता आपली नेहमीप्रमाणे टीम आहे। मी ट्रॅव्हलर जयराम आजच्या या भटकंतीमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो। आपण मुळाणबारीच्या घाटातनं निघालेलो आहोत मित्रांनो आणि येथील सौंदर्य आपण या ठिकाणी निहाळू शकता आणि रस्ता देखील नव्याने बनवलेला आहे मित्रांनो। नाशिकहून मार्कंडेय अंतर 50 ते 52 किलोमीटर आहे। या ठिकाणी आपण कळवणहून देखील पोहोचू शकतो आणि येथून आपण पोहोचल्यानंतर या मुळाणबारीमध्ये येऊन पोहोचतो आणि येथे पोहोचल्यानंतर आपण या ठिकाणी गाडी पार्क करून येथून आपण सुरुवात करू शकतो। नमस्कार शिवसकाळ मंडळी, तर आपण आलेलो आहोत आज मार्कंडेय पर्वताच्या ट्रेकसाठी आणि आपण आता आहोत उभे, ही दिसते मुळाणबारी आणि पाठीमागे आपण बघू शकता मार्कंडेय निसर्ग पर्यटन केंद्र आणि येथून आपण आजच्या ट्रेकची सुरुवात करणार आहोत मित्रांनो आणि सर्व काही गोष्टी आपण आजच्या या व्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत। पाठीमागे बघू शकता ही आपली नेहमीप्रमाणे सोबत असणारी टीम सोबत आहे मित्रांनो। चला तर मग आज आपण सुरुवात करूया आणि येथे बघू शकता आपण गाडी पार्क केलेली मित्रांनो, गाडीसाठी जागा आहे पार्किंगला आणि इथे पहिल्या पायरीला आल्यानंतरच आपल्याला शिवशंभूंचं दर्शन होतंय। शिव शिव शंभो, हर हर शंभो। तर मित्रांनो 5 मिनिटाचं अंतर चालून आलो की आपण वरच्या एका छोट्याशा सपाटीवरती पोहोचतो आणि इथून आपल्याला मार्कंडेयचा जो काही बालेकिल्ला आहे हा अगदी सहजच आपल्या नजरेस पडतो आणि या ठिकाणी बघू शकता आपण बाग आहे, या ठिकाणी थोडी आपण विश्रांती घेऊ शकता मित्रांनो। आणि आजचं जे वातावरण आहे मित्रांनो, ऊन, पाऊस, धुकं, ॲडव्हेंचर आणि धार्मिक सर्वच प्रकारचं वातावरण आपल्याला या ट्रेकच्या दरम्यान अनुभवायला मिळतं मित्रांनो। तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा, याबद्दल आपण सर्वच प्रकारची माहिती तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये आपण सांगणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो अगदी सप्टेंबर महिन्यामध्ये आपण बघू शकता या मार्कंडेयवरती कारवी फुललेले आहेत मित्रांनो, आपण बघू शकता। मार्कंडेय किल्ला समुद्र सपाटीपासून 4383 फूट उंच आहे। सातमाळ अजंठा रांगेतील हा महत्वाचा गिरिदुर्ग आहे। तर मित्रांनो येथूनच काही अंतर चालून आलो की आपल्याला मुळाणबारीचा हा सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या ठिकाणाहून आपल्याला जवळ्या रवळ्या यांचं दर्शन होतंय मित्रांनो आणि अतिशय सुंदर वातावरण आहे आज। आणि येथून सुरू झालेला आहे अगदी दगडांचा पॅच मित्रांनो आणि काही ठिकाणी आपल्याला असे तीव्र चढण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे आणि पावसाचा वातावरण तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि काही ठिकाणी आपल्याला अगदी कातळामध्ये कोरून काढलेल्या पायऱ्या दिसत आहेत आणि येथून आता आपण शिडी मार्गाने वरती चढणार आहेत आणि मित्रांनो आता झालेला आहे पाऊस अगदी जोराचा सुरू आणि या ठिकाणी लागलेला आहे आपल्याला हा शिडी मार्ग आणि रेनकोट परिधान केलेला आहे मित्रांनो, करायचा नव्हता परंतु पाऊस अगदी जोराचा सुरू झालेला आहे मित्रांनो आणि येथून बघू शकता अतिशय धुकं पसरलेला आहे आणि येथून हा समोरचा घाटाचा नजारा आपण या ठिकाणाहून पाहू शकता मित्रांनो आणि या बाजूला
अगदी धुकंच पसरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बघू शकता अगदी पावसाचा आनंद घेताना मित्र. आणि किल्ल्याविषयीचा इतिहास आपण पुढील टप्प्यामध्ये गेल्यानंतर जाणून घेणार आहोत मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. आणि इकडनं बघू शकता मित्रांनो, हा जुना पायरी मार्ग आहे आणि अतिशय शेवाळ आलेला आहे त्यावरती. आणि म्हणूनच या ठिकाणी हा नवीन शिड्यांचा पायरी मार्ग बनवण्यात आलेला आहे मित्रांनो. जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मान्सूनमध्ये ट्रेक करण्याचा आनंद काही वेगळाच असतो मित्रांनो. मार्कंडेय किल्ला परिसरामध्ये अनेक जंगली स्वापद असल्यामुळे आपण एकट्याने ट्रेक करणं टाळावं. आपला ग्रुप असेल तर अधिकच चांगलं. ओळखतोय तो आपल्याला, नवीन माणसं दिसत आहेत किल्ल्यावरती. तर मित्रांनो, अर्धा ते पाऊण तास अंतर चालून आलो की आपण या वरील मोकळ्या पठारावरती पोहोचतो. ही आहे या किल्ल्याची माची. मार्कंडेय हा जो काही पर्वत आहे या किल्ल्याची ही माची मित्रांनो. आणि या माचीवरती आपल्याला पुढे गेल्यानंतर अनेक मंदिरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि ती मंदिरे पण आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो. चला. मार्कंडेय किल्ला पाहण्यासाठी आपल्याला 2 ते 3 तासाचा वेळ लागतो. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. आपण शेवटपर्यंत बघत राहा. माचीवरून चालून आल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हे नवनाथाचं ठाणं बघायला मिळतं आहे. या ठिकाणी हे नवनाथ बाबा आपल्याला स्थापन केलेले दिसतात. आणि येथूनच पुढे काही अंतरावरती अजूनही एक दुसरं ठिकाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय मित्रांनो. या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी ही होळी पेटवली जात असावी मित्रांनो, असं एकंदरीत अंदाज आपण धुणी आणि इथून आपण बघू शकता मित्रांनो, श्री दत्तात्रेयाची मूर्ती आहे आपल्याला बघायला मिळते. आणि दत्तात्रेयाची मूर्ती म्हटल्यानंतर हे गोरक्षनाथ असतील मित्रांनो, असा अंदाज आपण या ठिकाणी करू शकतो. चला, येथून आपण दत्तात्रेयाचं दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो. आणि दर्शन घेऊन आता आपण पुढे निघालेलो आहोत. आणि पुढे निघाल्यानंतर आपल्याला या उजव्या हाताला काही कुंड पाहायला मिळत आहेत मित्रांनो. येथे आपण बघू शकता, हे प्रसिद्ध पवित्र रामकुंड आहे मित्रांनो. आणि तर मित्रांनो, इथं हे अतिशय पुरातन असं हे रामकुंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि रामकुंडाच्या अगदी पुढच्या बाजूला आपल्याला नंदी महाराज आणि शिवलिंग स्थापन केलेलं दिसतंय. आणि पुढे देखील काही चिरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला नागदेवता आणि प्रभू दत्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो. आणि पुढेच शिवलिंगाची स्थापना केलेली आपल्याला दिसते मित्रांनो. बोला हर हर. इथून आपण प्रभू दत्तात्रयांचं दर्शन घेतल्यानंतर
पुढे येतो. पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही प्राचीन अशा मूर्ती आपल्याला नंदी बघायला मिळतो मित्रांनो. हा नंदी अतिशय प्राचीन असला पाहिजे असं एकंदरीत आपण अंदाज या ठिकाणी करू शकतो. आणि या ठिकाणी देखील आपल्याला गोरक्षनाथांचं दर्शन होतंय मित्रांनो. आणि इथून आपण सप्तशृंगी मातेचं शिवशंभूंचं दर्शन घेऊ शकतो मित्रांनो. 100 बार काशी 1 बार मार्कंड ऋषी असं म्हटलं जातं मित्रांनो. 100 वेळा काशी केल्यानंतरचं जे पुण्य मिळतं ते एकदाच मार्कंड ऋषी केल्यानंतर पुण्य मिळतं अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. तर मित्रांनो इथे हे एक अगदी पुरातन असं शिवलिंग पाहायला मिळतं. आणि या शिवलिंगामध्ये आहेत दगडी गोटे. आणि असं म्हटलं जातं, आख्यायिका सांगितली जाते मित्रांनो, की या शिवलिंगातील हे दगडी गोटे एका हाताने उचलले आणि इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा पूर्ण होते अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. आणि हे 2 गोटे आहेत मित्रांनो. बोला हर हर महादेव. आम्हाला अशीच ट्रेक करण्याची शक्ती दे देवा, हीच इच्छा आम्ही दोन्ही गोटे एकाच वेळेस उचलायचे असतात. तर मित्रांनो साधारणपणे आपण अर्धा ते पाऊण तास अंतर चालल्यानंतर या मार्कंडे किल्ल्याच्या या माचीवरती पोहोचतो. आणि आपल्याला या ठिकाणी रामकुंड आणि या नवनाथांचं दर्शन आणि शिवलिंगांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय मित्रांनो. अनेक देवस्थाने आपल्याला या माचीवरती आल्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो. आणि आता जाणून घेऊया आपण या किल्ल्याचा इतिहास मित्रांनो. इसवी सन 1639 मध्ये हा जो काही किल्ला होता हा दक्षिण सुभा म्हणून ओळखला जायचं मित्रांनो. दक्षिण सुभा म्हणून असलेले हे आपले दक्षिणेकडील किल्ले. या किल्ल्यामध्ये सातमाळ डोंगर रांगेतील सर्व गड किल्ले जिंकण्यासाठी शहाजहान यांनी अलीवर्दी खान यांची नेमणूक केलेली होती. आणि दक्षिण सुभा त्यांना जिंकायचा असल्यामुळे अलीवर्दी खान मोठ्या फौजेनिशी या भागामध्ये चालून आला. आणि चालून आल्यानंतर आपण अचला किल्ला असेल, अहिवंत किल्ला असेल, त्यानंतर मोहनदरी आणि सप्तशृंगीगड, मार्कंडेय, रवळ्या जावळ्या, थोडं या सर्व किल्ल्यांच्या मोहिमेसाठी अलीवर्दी खान चालून आला. आणि त्याने हे किल्ले ताब्यामध्ये घेतले. आणि संपूर्ण हे किल्ले जे काही आहेत हे मुघलांच्या ताब्यामध्ये आले. मुघलांच्या ताब्यानंतर पुढे 1670 मध्ये हे किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले मित्रांनो. आणि वणी दिंडोरीची लढाई म्हणून जी शिवाजी महाराजांनी लढाई दिली ती अतिशय प्रसिद्ध आहे मित्रांनो. आणि वणी दिंडोरीच्या लढाईमध्ये परत हे किल्ले मराठ्यांनी या ठिकाणी जिंकून घेतलेत. आणि वणी दिंडोरीची लढाई आपण कांचनबारी म्हणून कांचन किल्ला ओळखत असाल, या ठिकाणी ती प्रसिद्ध आहे मित्रांनो. या लढाईमध्ये या दक्षिण सुभ्यामधील सर्व गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जिंकून घेतलेत. अशा पद्धतीचा हा ऐतिहासिक असं महत्व लाभलेला किल्ला आहे मित्रांनो. बाकी माहिती आपण थोड्या पुढील टप्प्यामध्ये गेल्यानंतर जाणून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही बघत राहा. साधारणपणे आपण मंदिरांचं दर्शन घेऊन मित्रांनो पूर्वेच्या वाटेने पुढे निघालेलो आहोत. आणि येथून आता आपण मार्कंडेयच्या बालेकिल्ल्यावरती निघालेलो आहोत मित्रांनो. मार्कंडेयचा इतिहास आपण या ठिकाणी जाणून घेतलेलाच आहे मित्रांनो. आता आपण मार्कंडेयाला मार्कंडेय नाव कसं पडलं आणि मार्कंडेयाचं धार्मिक महत्व काय आहे ते देखील जाणून घेणार आहोत मित्रांनो. पण तत्पूर्वी पुढील टप्प्यामध्ये गेल्यानंतर काही माहिती जाणून घेऊ. तुम्ही तोपर्यंत बघत राहा मित्रांनो. आणि हा आजूबाजूचा निसर्ग पाठीमागे बघू शकता. हा आहे जावळ्या किल्ला आणि जावळ्याच्या बाजूला रवळ्या किल्ला आहे मित्रांनो. अतिशय मान्सूनचा हा जबरदस्त ट्रेक आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही.
इथून समोरच आपल्याला दिसतोय हा आहे मित्रांनो जावळ्या किल्ला. जावळ्या किल्ल्याच्या पुढे आहे रवळ्या, रवळ्याच्या पुढे आहे कांचना मंचना आणि पुढे आपल्याला धोडप किल्ला. परंतु या ढगाळ वातावरणामध्ये त्यांचं दर्शन होत नाही मित्रांनो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी घेतलाय आपण एक छोटासा ब्रेक मित्रांनो. येथून आता लगेचच आपण पुढच्या टप्प्याला जाणार आहोत आणि येथून अतिशय सुंदर असं हे मार्कंडेयच्या बाल्य किल्ल्याचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय. आणि मान्सून मधील हा ट्रेक अतिशय डोळ्यांना लुभावणारा आहे मित्रांनो. आणि इथून आपल्याला कालिका माता मंदिराचं देखील दर्शन होते मित्रांनो. आणि पुढे गेल्यानंतर आपण कालिका मातेचं दर्शन घेणारच आहे मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करायला देखील विसरू नका. तर मित्रांनो आता जाणून घेऊया आपण या किल्ल्याचं धार्मिक महत्व. तर मृगशृंग आणि सुवृत्ता यांच्या पोटी जन्मलेले बालक म्हणजेच मृकंड. तर मृकंडाच्या जन्माची कहाणी देखील अशीच आहे मित्रांनो की तो ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस त्याचं शरीर सारखं खाज येत असे त्याला आणि तो माकडाप्रमाणे सारखं खाजवत असायचा. आणि म्हणून त्याच्या वडिलांनी म्हणजेच मृगशृंग यांनी त्याचं नाव मृकंड असं ठेवलं. आणि मृकंड हा एक तेजस्वी बालक होता. आणि मग त्याचा विवाह मरुद्विता हिच्याशी झाला आणि ते शिवभक्त होते. त्यांनी या परिसरामध्ये शिवाची खूप आराधना केली. आराधना केल्यानंतर शिव त्यांना प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी शिवाकडे वर मागितला. त्यांनी शिवाची आराधना यासाठी केली होती, त्यांच्याकडे सर्व काही होतं परंतु त्यांना पुत्ररत्न नव्हतं. आणि शिव प्रसन्न झाल्यानंतर मित्रांनो शिवाने त्यांना वरदान दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला 100 मुले अशी पाहिजे की जी काय म्हणूया आपण त्याला चांगल्या बुद्धीची नसतील, चांगल्या वागणुकीची नसतील, परंतु एकच मुलगा असा पाहिजे की जो 16 वर्षाचा अगदी बहुगुणी आणि ज्ञानी असेल. आणि मग मृकंड ऋषींनी 16 वर्षाचा ज्ञानी मुलगा मागितला आणि शिवशंकरांकडनं त्यांना या पुत्ररत्नाची प्राप्ती झाली अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. आणि त्याचं नाव मार्कंडेय ठेवलं. आणि त्या मार्कंडेयने या पर्वतावरती शिवाची आराधना केली, तपश्चर्या केली आणि म्हणून त्यांच्या नावावरनं या पर्वताला मार्कंडेय पर्वत असं नाव ठेवण्यात आलं मित्रांनो. अजूनही बरीचशी कथा या ठिकाणी बाकी आहे, थोडं पुढे गेल्यानंतर आपण जाणून घेऊया. आणि आता आपण किल्ल्याच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात केलेली आहे. आणि हा पूर्वेकडील पुढील बारीमधील रेलिंगचा टप्पा आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला विशिष्ट अशा लाल रंगाची माती पाहायला मिळते आहे. आणि या ठिकाणी रेलिंग देखील बसवण्यात आलेलं आहे. आणि परत एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो आपण दुसऱ्या टप्प्याच्या वरती थोडंसं चालून आलो की डाव्या बाजूला आपल्याला या अगदी डोंगराच्या कपारीमध्ये इकडे एक सुंदर असं मंदिर पाहायला मिळतंय मित्रांनो. हो, इथे कालिका मातेचं मंदिर आहे मित्रांनो. अगदी या डोंगराच्या शिलेच्या बाजूला आपल्याला कालिका मातेचं दर्शन होतं. येथून हा रेलिंग मार्ग चढून आल्यानंतर
डाव्या हाताला आपल्याला या ठिकाणी प्राचीन काळातील गुफा या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो. या ठिकाणी ही प्राचीन काळातील गुफा आहे. ही पहिली गुफा आहे आणि त्यानंतर इकडे ही दुसरी गुफा आहे मित्रांनो. चला आपण थोडं अंतरामध्ये जाऊन बघूया गुफेमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो इथं ही जी गुफा दिसते या गुफांना ध्यान गुफा असं म्हटलं जातं. परंतु हे अतिशय प्राचीन असं ठिकाण असल्यामुळे आणि गड किल्ला असल्यामुळे देखील आपल्याला या किल्ल्यावरती अनेक ठिकाणी गुहा पाहायला मिळतात आणि या गुहेंचा उपयोग ध्यान करण्यासाठी केला जात असावा आणि म्हणून यांना ध्यान गुफा असं म्हटलं जात असावं. तुम्हाला देखील काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. खूप मध्ये खोल आहे. तर मित्रांनो आपण बॅटरी लावून गेलेलो आहे आणि अगदी उखड पद्धतीने आपल्याला या ठिकाणी चालवावं लागतंय मित्रांनो. अगदी 35 ते 40 फूट खाली खोल गुहा आहे आणि अगदी उखड पद्धतीने मित्रांनो या गुहेतनं बाहेर यावं लागतंय. अतिशय मध्ये 2 मार्ग आहेत मित्रांनो. अतिशय थ्रिलर असा अनुभव आहे मित्रांनो या गुहेमध्ये. आणि या ध्यान गुफा पाहून झाल्यानंतर आपला पुढील प्रवास या ठिकाणी सुरू झालेला आहे. हा वरील टप्पा देखील मित्रांनो दमछाक करणार आहे. एका दमामध्ये आपल्याला चढताना थोडा या ठिकाणी ठिकठिकाणी पॉज घ्यावा लागतोय. येथून हा दमछाक करणारा टप्पा चढून आलो की मित्रांनो येथून समोरच आपल्याला सप्तशृंगी मातेच्या मंदिराचं दर्शन इथून होतोय मित्रांनो. आपल्याला अतिशय दाट धुक्यामुळे आपल्याला दर्शन दुर्लभ होतोय मित्रांनो. तुम्ही थोडा वेळ प्रतीक्षा करा, आम्ही पण थोडा वेळ प्रतीक्षा करतो मित्रांनो आणि इथून सप्तशृंगी मातेचं दर्शन घडवतो. इथून आता आपण पुढील 3ऱ्या टप्प्याला सुरुवात केलेली आहे आणि हा बाले किल्ल्याचा शेवटचा टप्पा राहिलेला आहे मित्रांनो. हा शेवटचा टप्पा आपण आता नव्या जोशामध्ये आणि नव्या दमामध्ये या ठिकाणी चढत आहोत. तर मित्रांनो आपण मार्कंडे यांची कहाणी ऐकत होतो. तर पुढे झालं असं की
मार्कंडेयांच्या वडिलांनी म्हणजेच मृकंड ऋषी यांनी मार्कंडेयाला सांगितलं की तू 16व्या वर्षी या ठिकाणी मृत्यू पावणार आहे. आणि हे ऐकताच मार्कंडेयाने 15व्या वर्षापासून शिवाची आराधना करायला सुरुवात केली. आणि त्यांनी इतकी काही तपश्चर्या केली मित्रांनो की मार्कंडेयांच्या मृत्यू जवळ आला. मार्कंडेयांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. यमदेव आले. यमदेवांनी तर मित्रांनो यमदेवाने मार्कंडेयांना फास टाकल्यानंतर तो फास शिवलिंगाला देखील अडकला गेला. मार्कंडेयाने शिवलिंगाला अगदाची मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर यमदेवाने तो फास ओढल्यानंतर शिव देखील क्रोधित झाले आणि त्या पिंडीतनं शिव अवतरल्यानंतर त्यांनी मार्कंडेयाला चिरंजीव होण्याचं वरदान दिलं. आणि तेव्हापासनं मार्कंडेय चिरंजीव झाला असं म्हटलं जातं, अशी आख्यायिका म्हटली जाते मित्रांनो. तर मित्रांनो या आख्यायिका या आहेत, या मुखोद्गत असतात, याला कुठल्याही प्रकारचा पुरावा नसतो. त्यावर विश्वास ठेवणे ही आपल्या आपल्या स्वतःची वैयक्तिक जबाबदारी आहे मित्रांनो, हे लक्षात असू द्या. तर आपण या प्राचीन कोरीव पायरी मार्गाने पुढे निघालेलो आहोत. अतिशय शेवाळ आहे, सांभाळून या. आणि वरतून दिसणारं हे दृश्य मित्रांनो डोळ्यांना सुखावून जातं. मित्रांनो स्वर्ग 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 काय असतो, स्वर्गाची कल्पना आपण या ठिकाणी करू शकतो. अगदी डोळ्याला सुखवणारा निसर्ग आपल्याला या ठिकाणाहून बघता येतोय मित्रांनो. इथून आता आपण हा निसरडा पायरी मार्ग या ठिकाणी चढत आहोत. पावसाळ्यात ग्रीप असलेले शूज जरूर वापरा मित्रांनो आणि आपल्या स्वतःची सेफ्टी ठेवून ट्रेक करा. फिरत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा मित्रांनो. आणि येथून हा तिसरा टप्पा आपण चढून आलो की आपल्याला उजव्या हाताला छानपैकी गणपती बाप्पाची ब्रांजमधील ही मूर्ती पाहाव्यास मिळते. गणपती बाप्पा मोरया. आणि येथून आता आपण डाव्या हाताला निघालेलो आहोत. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण डाव्या हाताला आलो की या ठिकाणी हे आपल्याला प्राचीन असं शिवतीर्थ बघायला मिळतं मित्रांनो. हे आहे शिवतीर्थ. इथं आहे हे शिवतीर्थ मित्रांनो. आणि यातील पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो आणि वर्षभर पाणी उपलब्ध असतं मित्रांनो. आणि येथूनच आपण उजव्या हाताला गेलो की या ठिकाणी आपल्याला प्राचीन असे हे पाण्याचे टाके पाहायला मिळतात. हे तुम्ही जर मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आलात तर येथे हे तुम्हाला रानटिवऱ्याची सुंदर अशी फुललेली पठारे पाहायला मिळतील मित्रांनो. शिवतीर्थ आणि वरील काही पाण्याचे टाके पाहिले की थोड्याच अंतरामध्ये आपण वरती पोहोचतो. इथे देखील आपल्याला हे पाण्याचे मोठे 3 टाके या ठिकाणी पाहायला मिळतात.
शिवतीर्थ, पाण्याचे टाके सर्व काही पाहिल्यानंतर आपलं अंतिम दर्शन राहिलेलं आहे मित्रांनो, ते म्हणजेच मार्कंडेय ऋषी यांचं. आणि थोड्याच वेळात आपण मार्कंडेय ऋषींच्या दर्शनासाठी या ठिकाणाहून पोहोचणार आहोत मित्रांनो. आणि अखेर आपण बाले किल्ल्यावरती प्रवेश केलेला आहे मित्रांनो. आणि येथून आपण हा नजारा या ठिकाणी पाहू शकता. आणि धुक्यामध्ये हरवलेला, सौंदर्याने नटलेला, धार्मिक पावित्र्य असलेला आणि ऐतिहासिक महत्त्व असलेला असा हा मार्कंडेश्वर अतिशय सुंदर रूपामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतोय मित्रांनो. आणि अखेर मित्रांनो आपण या मार्कंडेश्वराच्या अगदी उंच शिखरावरती पोहोचलेलो आहोत. पाठीमागे आहे आपल्या मार्कंडेश्वराचं सुंदर असं मंदिर. आणि येथे आता आपण जाऊन मध्ये दर्शन देखील तुम्हाला घडवणार आहे. आणि त्याचं दर्शन देखील तुम्हाला या ठिकाणी आपण घडवतोय मित्रांनो. चला तर मग जाऊया आणि मार्कंडेश्वरांचं दर्शन घेऊया. मार्कंडेश्वर महाराज की हर 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 हर. तर मित्रांनो अखेर आपण आता मार्कंड ऋषींचं दर्शन आहे आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यांची संपूर्ण कहाणी आपण तुम्हाला या ठिकाणी आपल्या मधील प्रवासामध्ये सांगितलेली आहे. त्यांनी याच ठिकाणी दुर्गाशक्ती नावाचा ग्रंथ लिहिला आणि आपल्या शक्ती देवता म्हणजे सप्तशृंगी मातेची कवनं त्यांनी या ठिकाणी लिहिली. आणि म्हणून येथून त्यांचं तोंड अगदी सप्तशृंगी मातेच्या डोंगराकडे दिसतंय आणि त्यांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय. हा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिल्यामुळे या डोंगराला धार्मिक असं महत्व प्राप्त झालं. आणि म्हणून या डोंगराला मार्कंडेय पर्वत असं देखील नाव या ठिकाणी पडलेलं आहे मित्रांनो. तर अशी ही आध्यात्मिक महत्व या डोंगराला लाभलेलं होतं. आणि आपण आता ही संपूर्ण कहाणी या ठिकाणी सांगून झालेली आहे मित्रांनो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर देखील करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच ठिकाणी व्हिडिओसह नव्या ठिकाणी नव्या डोंगरावरती. तोपर्यंत राम राम. मार्कंड ऋषी की जय. मार्कंड ऋषी की जय. हर हर महादेव.